टू अवर चॅनल सई है. आज आपण बघणार आहोत प्रिवियस इयरचा क्वेश्चन. अ बुलेट ऑफ मास इज फायरेड हॉरिझॉन्टली विथ अ व्हेलोसिटी ऑफ 300 मीटर पर सेकंड फ्रॉम अ गन कॅरेड इन कॅरेज which together with the gun has mass of 100 kg. The resistance of sliding of the carriage over the ice which rest is 20 न्यूटन. तर आपल्याला फाइंड करायचं आहे velocity with which the gun will recall, distance in which the comes to rest and taken time to do. तर आपण गिवन लिहून घेऊया. M1 आहे आपल्याकडं 20 ग्रामला के जीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 100 डिवाइड करूया. तर 0.02 kg. M2 आहे आपल्याकडे 100 किलोग्राम. V2 300 मीटर सेकंड आणि V2 आपल्याला फाइंड करायचा आहे. तर आपण फॉर्म्युला यूज करणार M1 V1 इज इक्वल्स टू M2 V2. M1 0.02 इंटू 300 इज इक्वल्स टू 100 इंटू V2. V2 इकडे शिफ्ट करूया. इज इक्वल्स टू 0.02 इंटू 300 डिवाइडला 100. तर आपल्याकडे V2 फाइंड होतो 0.06. तर आपण B फाइंड करणार आहोत, डिस्टन्स. त्याच्यासाठी लागणारा फॉर्म्युला V2 इज इक्वल्स टू U स्क्वेअर प्लस 2AS. याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊया. तर पहिले आपल्याला ॲक्सेलरेशन फाइंड करावं लागेल. टू फाइंड ॲक्सेलरेशनसाठी लागणारा फॉर्म्युला F इज इक्वल्स टू MA. F आपल्याकडे 20 न्यूटन आहे. 100 इंटू ॲक्सेलरेशन. ए इकडे शिफ्ट झाला 20 इंटू 100. आपल्याकडे ए फाइंड झाला 0.02 मीटर पर सेकंड स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर 2 देऊया. तो आपण ह्या व्हॅल्यू पुट करूया. पुट इन इक्वेशन फर्स्ट. तर V स्क्वेअर इज इक्वल्स टू U स्क्वेअर प्लस 2AS. 0 इज इक्वल्स टू 0.06 स्क्वेअर प्लस 2 इंटू 0.2 इंटू S. 0 इज इक्वल्स टू 0.06 स्क्वेअर 0.0036 प्लस 0.4 इंटू S इकडे शिफ्ट करूया. तर मायनस 0.0036 डिवाइड बाय 0.4. तर S इज इक्वल्स टू मायनस 0.009 मीटर. तर आपल्याला C फाइंड करायचं आहे, टाईम टेकन टू ट्यूब. त्याच्यासाठी लागणार फॉर्म्युला आहे V इज इक्वल्स टू U प्लस 80. तर 0 इज इक्वल्स टू 0.06 प्लस 0.2 इंटू T मायनस 0.06 डिवाइड बाय 0.2 इज इक्वल्स टू T. तर T इज इक्वल्स टू 0.35. आपल्याकडे फाइंड झाला आहे T. थँक यू वॉचिंग दिस व्हिडिओ. शेअर, लाईक